नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अनिल सदाशिव झडके, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य व व्यवस्थापन विभाग, प्रताप महाविद्यालय स्वायत्ता अमळनेर. मित्रांनो, 5व्या भागांमध्ये आपण शेअरच्या किमतीचे तांत्रिक विश्लेषण करत असताना जो महत्त्वपूर्ण भाग होता, कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्न कशा पद्धतीने फॉर्म होतात आणि ॲक्चुअल चार्टवरती ते कशा पद्धतीने दिसतात आणि त्याचं कामकाज काय आहे याविषयीची माहिती आपण भाग क्रमांक 5 मध्ये आपण बघितलेला आहे. हा शेअर बाजार अ, अभ्यास मालिकेमध्ये हा भाग 6वा. यामध्ये आपण शेअरच्या किमतीच्या तांत्रिक विश्लेषणांमधील पुढील बाब म्हणजेच एक्झॅक्ट चार्ट पॅटर्नचं विश्लेषण हे कोणत्या पद्धतीने केलं जातं, चार्ट पॅटर्न्स काय आहेत, बुलिश चार्ट पॅटर्न्स कोणते आहेत आणि बेरिश चार्ट पॅटर्न्स कोणते आहेत याविषयीची माहिती या सदर व्हिडिओजमध्ये आपण घेणार आहोत. तर बुलिश चार्ट पॅटर्न्स मध्ये डबल बॉटम, हेड अँड शोल्डर पॅटर्न, पॉलिश अँड फ्लॅग हे तीन जे महत्वाचे बुलिश चार्ट पॅटर्न्स आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यानंतर बेरिश चार्ट पॅटर्न्स मध्ये डबल टॉप आहे, बेरिश हेड अँड शोल्डर पॅटर्न्स आहे आणि बेरिश पॉलिश अँड फ्लॅग हा पॅटर्न्स आहे. या तिन्ही बेरिश पॅटर्नची आपण पूर्ण बारकाईने माहिती या संबंधित व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. आता नेमका चार्ट पॅटर्न्स म्हणजे काय किंवा चार्ट पॅटर्न्स हे कसा तयार होतो ही त्यामागची महत्त्वपूर्ण बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये जो आपण कोणताही शेअर्स किंवा कोणताही इंडेक्स आपण ओपन केल्यानंतर त्या शेअरचं किंवा त्या इंडेक्सच्या किमतीचं जे हालचाल आपल्याला त्या चार्टवरती दिसून येते, त्यामध्ये रेड कॅन्डल बनते, ग्रीन कॅन्डल्स बनते. तर एक सिंगल कॅन्डलस्टिक बनली किंवा 2 कॅन्डलचं बनून एखादं कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला, की तो लिमिटेड म्हणजे 1 कॅन्डल, 2 कॅन्डल किंवा 3 कॅन्डल, 5 कॅन्डल मिळून कॅन्डलस्टिक्स बनतो. पण अनेको कॅन्डल्स मिळून जर समजा एखादा पॅटर्न फॉर्म झालेला असेल आणि त्या ठिकाणी सगळ्या गुंतवणूकदाराची आणि सगळ्या ट्रेडरची सायकॉलॉजी ही त्या पॅटर्नला अनुसरून झाली असेल, उदाहरणार्थ मार्केटला वर नेण्याची किंवा ट्रेंडमध्ये नेण्याची सायकॉलॉजी तयार झालेली असेल, तर ते जे अनेको कॅन्डल मिळून बनलेलं जे स्ट्रक्चर आहे त्याला चार्ट पॅटर्न्स असं म्हणलं जातं. आणि ही तांत्रिक विश्लेषणातील एक खूपच महत्वाचं साधन हे गुंतवणूकदारांसाठी आणि ट्रेडरसाठी आहे. याच्या माध्यमातून आपण एक्झॅक्ट आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्याची किंवा ट्रेड घेण्याची योग्य वेळ कोणती आहे, कोणत्या किमतीला आपण ती ती प्राइस बाय करायची आहे आणि त्या सदर किमतीमधून आपल्याला किती रुपयापर्यंतचं टार्गेट घ्यायचं आहे आणि जर तो स्टॉक हा आपल्या अपोजिट जात असेल, ती प्राइस आपल्या अपोजिट जात असेल, तर कोणत्या प्राइसला टॉप लॉस घेऊन आपल्याला बाहेर पडायचं आहे याविषयीची माहिती हे आपल्याला या अनालिसिसच्या माध्यमातून मिळत असते, चार्ट पॅटर्न्सवरून आपल्याला मिळत असतं. याच्यामध्ये बुलिश चार्ट पॅटर्न्स नेमका काय आहेत, तर बुलिश चार्ट पॅटर्न्स म्हणजे चार्टवर तयार होणारा असा पॅटर्न जो भविष्यात शेअरची किंमत वाढण्याची शक्यता दर्शवतो. मित्रांनो, अनालिसिस हे आपण भूतकालीन जे त्या किमतीचं डेटा आहे, भूतकालीन जी माहिती आहे, वर्तमान काळामध्ये ते कशा पद्धतीने काम करत आहे याचा आपण अभ्यास करत असतो आणि ती किंमत भविष्य काळामध्ये तिचं बिहेवियर काय राहणार आहे, ती अप ट्रेंडमध्ये जाणार आहे की डाऊन ट्रेंडमध्ये जाणार आहे याविषयीचा अंदाज किंवा अनुमान आपण काढत असतो. आणि बुलिश चार्ट पॅटर्न्समध्ये अप ट्रेंडची शक्यता आहे अशा प्रकारची माहिती हे बुलिश चार्ट पॅटर्न्स आपल्याला दर्शवत असतात. हा पॅटर्न दिसल्यावर गुंतवणूकदार सहसा बाय म्हणजे खरेदी करण्याचा विचार त्या ठिकाणी करत असतात. पण चार्ट पॅटर्न्स का वापरतात, तर शेअरचा ट्रेंड ओळखण्यासाठी. नेमका चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून आपण त्या संबंधित शेअरचा किंवा इंडेक्सचा ट्रेंड कोणता आहे, ट्रेंडचे प्रकार आपण मागील व्हिडिओजमध्ये बघितलेले आहे. अप ट्रेंडला आहे की डाऊन ट्रेंडला आहे की साईडवेज मध्ये आहे हे कन्फर्म करण्यासाठी आपण चार्ट पॅटर्नचा वापर करत असतो. सगळ्यात महत्त्वपूर्ण बाय आणि सेलचे पॉइंट ठरवण्यासाठी. जर मार्केट वाढत असेल
अप ट्रेंडला असेल तर आपण बाय करत असतो, आणि जर समजा मार्केट डाऊन ट्रेंडला असेल तर आपण सेल करत असतो. टार्गेट प्राइस ठरवण्यासाठी, टॉप लॉस लावण्यासाठी आणि रिस्क कमी करण्यासाठी ह्या अतिशय महत्त्वपूर्ण असणाऱ्या गोष्टीचे उत्तर, या प्रश्नाची उत्तरं आपल्याला या चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून मिळत असतात. आता यामध्ये आपण अभ्यासाला घेतलेला पहिला जो चार्ट पॅटर्न आहे त्याचं नाव आहे डबल बॉटम. डबल बॉटम हा एक बुलिश चार्ट पॅटर्न आहे जो सहसा डाऊन ट्रेंड नंतर तयार होतो. या पॅटर्न्स मध्ये किमान 2 वेळा जवळजवळ समान स्तरावरून खाली येते आणि नंतर वर जाऊ लागते. हा पॅटर्न दिसल्यावर शेअरची किंमत वाढण्याची शक्यता असते. मित्रांनो, आपण बुलिश चार्ट पॅटर्न्स बघत आहोत आणि बुलिश चार्ट पॅटर्न्स मधील पहिला जो आपण चार्ट पॅटर्नचा प्रकार घेतलेला अभ्यासासाठी त्याचं नाव आहे डबल बॉटम. आता हा बुलिश चार्ट पॅटर्न्स आहे म्हणजे डाऊन ट्रेंड नंतर बनणार आहे, म्हणजे मार्केट्समध्ये डाऊन रॅली आलेली असल्यानंतर त्या डाऊन रॅलीला अप ट्रेंड मध्ये रूपांतरित करण्यासाठी अशा प्रकारचे पॅटर्न्स या ठिकाणी तयार होत असतात. त्याचं नाव आहे डबल बॉटम पॅटर्न्स. आता हा पॅटर्न ज्यावेळेस दिसतो त्यावेळेस शेअरची किंमत वाढण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग काय रचना आहे? पहिला बॉटम म्हणजेच काय आहे की मार्केट हे डाऊन ट्रेंड मध्ये आहे आणि एका विशिष्ट किमतीला त्या ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घेतलेला आहे. सपोर्ट घेतल्यानंतर थोडा वर जाते आणि पुन्हा त्या ठिकाणी काय होते, रेजिस्टन्स तयार होतो आणि रेजिस्टन्स तयार झाला की पुन्हा तिथून काय होते, वापस येते. म्हणजे दुसरा बॉटम पुन्हा जवळपास त्या स्तरावरती ते येते आणि वापस येते आणि पुन्हा त्याच बॉटमला वापस येऊन सपोर्ट घेतो आणि पुन्हा रेजिस्टन्सच्या दिशेने तो निघतो आणि त्यानंतर रेजिस्टन्स हा ब्रेक होतो आणि नंतर अप ट्रेंडला सुरुवात होते. आणि त्याचा जो आकार, त्याची जी जो शेप आहे तो सेम आपल्या डब्ल्यू, जसा अल्फाबेटिकल्स मध्ये डब्ल्यू आहे त्या आकाराचा तो त्या ठिकाणी आपल्याला दिसतो. तर हा जो डबल बॉटम पॅटर्न्स आहे आपण थिओरिटिकल अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येत नाही, इतकं चांगल्या पद्धतीने ते समजत नाही. पण ज्यावेळेस आपण याला प्रत्यक्षात डीमॅट अकाउंट्स मधील आपण एखादा शेअर्स किंवा एखादा इंडेक्स ओपन केल्यानंतर डबल बॉटम हा पॅटर्न एक्झॅक्ट चार्टवर कशा पद्धतीने दिसतो हे पाहिल्यानंतर आपल्याला डबल बॉटम विषयीची माहिती हे लवकर समजायला मदत होते. मित्रांनो, बँक निफ्टीचा वन डेचा चार्ट पॅटर्न आहे. वन डेची टाइम फ्रेम आहे. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे प्रत्येक कॅन्डल जी या ठिकाणी रेड ग्रीन कॅन्डल दिसत आहेत, ही प्रत्येक कॅन्डल एका दिवसाची एक कॅन्डल या ठिकाणी बनलेली आहे. हे प्राइस आहेत. त्याच्यानंतर टाइम फ्रेम या ठिकाणी वन डेचा आहे आणि हे या ठिकाणी त्याचं बँक निफ्टीचं नाव या ठिकाणी तुम्हाला दिसून येते. मार्केट डाऊन ट्रेंड मध्ये होतं. इथून डाऊन ट्रेंड मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी सपोर्ट घेतला, सपोर्ट घेऊन पुन्हा वरती गेलं. चांगल्या बुलिश कॅन्डल या ठिकाणी फॉर्म होताना तुम्हाला दिसला 1 2 3 4, म्हणजेच या ठिकाणी बायर ऍक्टिव्ह झाले अशा प्रकारचा एक अनुमान आपल्याला या ठिकाणी दिसला, अनुमान काढता आला. इथं रेजिस्टन्स घेतला, त्यानंतर त्या ठिकाणून सेम डाऊन ट्रेंड मध्ये वापस आला. वापस आल्यानंतर ज्या ठिकाणी पहिल्यांदा सपोर्ट घेतला होता दुसऱ्यांदाही त्याच ठिकाणी मार्केटनं सपोर्ट घेऊन मार्केट्समध्ये पुन्हा बुलिश कॅन्डल या ठिकाणी फॉर्म झालेले आहेत. आणि हा जो या ठिकाणी ही जी नेक आहे, डब्ल्यू ची नेक आपण याला म्हणतो, ही नेक या ठिकाणी ब्रेकआउट झाली आणि नंतर आपण बघतो की या पॅटर्न्स मध्ये मार्केटनं म्हणजे जो डाऊन ट्रेंड होता त्याला अप ट्रेंड मध्ये रूपांतरित केलं आणि मार्केट हे अप ट्रेंडच्या दिशेनं निघालं. म्हणजे की हा जो आता याची जो स्ट्रक्चर आहे, याची जी रचना आहे, तुम्ही जर इथून बघितलं तर हा अल्फाबेटिकलच्या याच्यामधला एबीसीडी मधला हा आपल्याला डब्ल्यू या ठिकाणी दिसतो, म्हणून याला डब्ल्यू पॅटर्न सुद्धा म्हणतात किंवा डबल बॉटम हे म्हणतात. म्हणजे हे बॉटम आहे, या बॉटमला दोन्ही ठिकाणी त्यांनी सपोर्ट घेतलेला आहे आणि डब्ल्यू सारखा दिसणारा हा पॅटर्न तयार झाला आणि या ठिकाणून या बँक निफ्टीमध्ये अप ट्रेंडला या ठिकाणी सुरुवात झाली. म्हणजे आपल्याला एक अशा प्रकारचे डब्ल्यू किंवा डबल बॉटम पॅटर्नचं एकदा स्ट्रक्चर समजून घेतलं आणि त्यानंतर सरावासाठी आपण जेवढ्याही शेअर्स कंपन्या आहेत त्या प्रत्येक कंपनीचा चार्ट पॅटर्न ओपन केल्यानंतर हिस्टॉरिकल डेटा आपण ज्यावेळेस पाहायला जाऊ त्यावेळेस आपल्याला अशा प्रकारचे पॅटर्न्स हे फॉर्म झालेले दिसतील आणि त्यांनी चांगली मुवमेंटही दिलेली तुम्हाला दिसेल.
मग आता याच्यावरून काय आपण निष्कर्ष काढू शकतो, तर बाईंग पॉइंट हा आपल्याला या ठिकाणी दिसतो. जनरली तुम्ही कुठेही ज्यावेळेस बघाल, तर या ठिकाणी बाईंग पॉइंट हे हा जो नेक आहे, हा नेक चांगल्या कॅन्डलनी ब्रेकआउट केल्यानंतर याच रेंजमध्ये त्याला बाय केलं जातं आणि याचा टॉप लॉस हा या ठिकाणी म्हणजे बॉटमच्या खाली हा ठेवला जातो. परंतु माझ्या दृष्टिकोनातून मी ज्यावेळेस विचार करतो, तर रिस्क तर आहेच, पण रिस्क कॅल्क्युलेटेड असेल, तर डिसिजन्स घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण मला दिसत नाही. माझ्या दृष्टिकोनातून या ठिकाणी ज्यावेळेस पहिल्यांदा मार्केट सपोर्ट घेतं आणि अशा प्रकारची चांगली जर समजा या ठिकाणी चांगला एखादा कॅन्डलस्टिक्स बनून चांगल्या पद्धतीने वर जात असेल, ही जर मुवमेंट चांगली असेल, तर रिटेलसाठी मार्केट 100% एक वेळेस 100% नाही म्हणता येणार, परंतु बऱ्याच वेळेस मार्केट हे कारण मार्केट्समध्ये 100% हे काहीही नसतं. बऱ्याच वेळेस मार्केट काय करतं, तर या ठिकाणी रिटेलसाठी येत असतं. मग आपण बाईंग पॉइंट हा इथं ठेवल्यापेक्षा माझ्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस मार्केट डबल बॉटमसाठी म्हणजे या ठिकाणी आपल्याला आधीच कळत असेल, की बाबा या ठिकाणी डबल बॉटम होण्याची शक्यता या ठिकाणी दिसते. तर सेम याच ठिकाणी बाय करून याच्या खाली 10-20 पॉईंटचा टॉप लॉस जर लावून दिला, तर इथून इथपर्यंतची जी रॅली आहे, ही पण आपल्याला कॅच करता येईल. आणि टॉप लॉसही आपला छोटा राहील. या ठिकाणी बाय केल्यानंतर हा टॉप लॉस खूप मोठा होतो. कधी-कधी मार्केट डबल बॉटम 3 बॉटम सुद्धा तयार करते. म्हणजे इथं बाय केल्यानंतर मग इथं वापस येण्याची पण शक्यता असते. शेवटी कन्फर्मेशनचा भाग आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे इंडिकेटरचा वापर केल्यानंतर आपण त्याला इथंही पकडू शकतो आणि जास्त अभ्यास आपला जर असेल, आपण जर याच्यामध्ये निपुण झालो, एक्सपर्टाईज आपल्याला मिळालेली असेल, चांगला अनुभव असेल, तर ते लोक याच ठिकाणी मार्केटला कॅच करण्याचा प्रयत्न करत असतात आणि इथून हे इथपर्यंतचं सुद्धा प्रॉफिट ते मिळवत असतात. तर ज्या पद्धतीनं आपला अभ्यास त्या पद्धतीनं आपण याच्यावरती अपडेशन्स करत असतो. तर टार्गेट प्राइस हे साधारणतः याची जी हाईट आहे तितकी आपण घेऊ शकतो किंवा जिथून डब्ल्यू आपल्याला शेप दिसतो तिथपर्यंतचे आपण पहिलं टार्गेट आपण बुक करू शकतो. जशी रिस्क रिवॉर्ड रेशिओ आपल्याला असेल त्या पद्धतीनं तुम्ही रिस्क घ्यायला तयार असाल, ट्रेलिंग टॉप लॉसच्या विषयी तुम्हाला ज्ञान असेल, तर तुम्ही मार्केट्समध्ये मोठी मूव्हमेंट या पद्धतीची कॅच करू शकता. हे आपल्या क्षमतेवरती डिपेंड आहे. आपल्या सायकोलॉजीवरती डिपेंड आहे. अ, तर या डब्ल्यूचा वापर करून डब्ल्यू पॅटर्न समजून घेऊन आपण चांगले निर्णय हे घेऊ शकतो. त्याच्यानंतर आहे हेड अँड शोल्डर पॅटर्न. हा मार्केट्समध्ये बुलिश रिव्हर्सल चार्ट पॅटर्न्स आहे. हा पॅटर्न साधारणपणे डाऊन ट्रेंड नंतर तयार होतो आणि भविष्यातील किंमत वाढण्याची अपट्रेंड सुरू होण्याची शक्यता हा पॅटर्न दर्शवतो. या पॅटर्न्समुळे बाजारातील विक्रीचा दबाव कमी होऊन खरेदीचा दबाव वाढत असल्याचे संकेत मिळतात. आपण बुलिश पॅटर्न बघत आहोत, म्हणून हे सगळे पॅटर्न्स डाऊन ट्रेंड नंतरच तुम्हाला खाली बनलेले दिसतील. पण रिव्हर्सलचा हा सगळ्यात महत्वपूर्ण असलेला आणि सगळ्यात मोठा पॅटर्न्स आहे. कशा प्रकारची रचना आहे? लेफ्ट शोल्डर असते, याला मानवी स्ट्रक्चरचं नाव दिलेलं आहे हेड अँड शोल्डर. म्हणजेच जे हे आपले शोल्डर आणि आपले हे हेड या पद्धतीचे याला या चार पॅटर्नला स्ट्रक्चर्स असते, त्यामुळे त्याला ते नाव देण्यात आलेलं आहे. लेफ्ट शोल्डर पहिले तयार होते, किंमत खाली येऊन थोडी वर जाते. मग हेड तयार होते, म्हणजे किंमत पुन्हा खाली येते आणि सर्वात कमी स्तर तयार करते. आणि राईट शोल्डर म्हणजे किंमत पुन्हा खाली येते, पण हेडपेक्षा वरच राहते. या तिन्ही हाय पॉईंटला जोडणाऱ्या रेषेला निक लाईन म्हणतात आणि निक लाईनचा ब्रेकआउट हा ट्रेंड सुरू होण्याचा महत्वाचा संकेत मानला जातो. तर साधारणतः अशा प्रकारचं स्ट्रक्चर्स आहे. मानवी शरीराच्या रचनेचं त्याला नाव दिलेलं आहे हेड अँड शोल्डर. चार्टवर कशा पद्धतीनं दिसतं मित्रांनो, हा युनियन बँकेचा 1 मंथचा चार्ट आहे. 1 मंथच्या चार्ट्समध्ये मी ज्यावेळेस अनालिसिस करत असताना मला त्या ठिकाणी हेड अँड शोल्डरचं स्ट्रक्चर्स या ठिकाणी दिसलं. हा या ठिकाणी एक शोल्डर तयार झालं पहिलं. बघा चार्ट्समध्ये सुद्धा स्ट्रक्चर्स तयार होतात. हे पहिलं स्ट्रक्चर्स या ठिकाणी तयार झालं, म्हणजे हा एक शोल्डर तयार झाला आणि त्याच्यानंतर हे हेड एक तयार झालं आणि त्याच्यानंतर हे दुसरं शोल्डर या ठिकाणी तयार झालं. आणि जसं आपण म्हणतो की या तिन्ही या जोडणारे जे लाईन आहे याला निक लाईन असं म्हणतात.
ही एखाद्या एखाद्या बारनं हॉरिझॉन्टल मध्ये राहते, म्हणजे एकाच लाईन मध्ये जोडलं जातं, किंवा एखाद्या बारनं रेंज मध्ये सुद्धा ते राहते. जसं या या ठिकाणी आहे. हा या ठिकाणी ब्रेकआउट झाल्यानंतर याच्यामध्ये साधारणतः मार्केटनं रिव्हर्सल दिला असं मानलं जातं, है ना. आता याच्यामध्ये आपण ज्यावेळेस बघतो तर इथून पूर्ण अशी तुम्हाला डाऊन ट्रेंड दिसत होता. शोल्डरनी हेडनी एकदम कमी स्तर जो आहे तो गाठला, आणि तिथून त्यांनी हेडचं स्ट्रक्चर तयार केलं, आणि त्यानंतर दुसरा शोल्डर या ठिकाणी तयार झाला. आता यामध्ये या ठिकाणी आपण त्याला काय म्हणतो, ब्रेकआउट नंतर बाय करून या ठिकाणी आपण त्याला टॉप लॉस लावू शकतो, आणि त्याच्यानंतर याच्या एवढं जे अंतर आहे वरती आपण तितकं तितकं टार्गेट आपण घेऊ शकतो आपल्या क्षमतेनुसार, है की नाही. तर हे उदाहरण मला दिसलं. आता याच्यामध्ये हे बनलेलं दिसलं, त्यामुळे मी या ठिकाणी चार्ट पॅटर्न्सला तुम्हाला अभ्यासासाठी या ठिकाणी दिलं. आता चार्ट म्हणजे पूर्ण हेड अँड शोल्डरचं स्ट्रक्चर दिसते आहे, परंतु याच्यामध्ये आणखीन इंडिकेटरचा वापर करून आपण याच्यामध्ये निर्णय घेऊ शकतो. परंतु अभ्यास हा फार गरजेचा असतो. त्याच्यानंतर मग पुढं त्याच्यामध्ये ठरल्या पद्धतीने मुवमेंट ह्या येत असतात. तर हेड अँड शोल्डर हा जो दुसरा आपला बुलिश पॅटर्न्स आहे, चार्टवरती कशा पद्धतीने दिसतो, तर त्याचं स्ट्रक्चर्स हे या पद्धतीने असते. या पद्धतीने आपल्याला ड्रॉ करता आलं पाहिजे. आपण हिस्टॉरिकल डेटा वेगवेगळ्या स्टॉकचा बघितला पाहिजे, कुठं फॉर्म झालेला आहे, कुठं दिसते. सराव फार महत्वाचा आहे. जितका जास्तीत जास्त सराव आपण या चार्ट पॅटर्नचा करू, तितकी निर्णय क्षमता आपली प्रभावी बनत जाईल. तितकं आपल्याला ते चार्ट पॅटर्न्स आपल्याशी चांगले बोलायला लागतील. त्या चार्ट पॅटर्नची भाषा आपल्याला समजायला लागेल. हे तितकं आपल्यासाठी फायद्याचं राहील. म्हणून सराव हा फार महत्वाचा या ठिकाणी मला दिसून येतो. त्याच्यानंतर बुलिश फ्लॅग पॅटर्न्स आहे. हा एक बुलिश कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न्स आहे, जो मजबूत अपट्रेंड नंतर तयार होतो. या पॅटर्न्स मध्ये किंमत आधी जोरात वाढते, पोल तयार होतो, आणि नंतर थोडा वेळ कन्सोलिडेट होते, आणि फ्लॅग तयार होते, आणि नंतर ब्रेकआउट झाल्यानंतर किंमत पुन्हा वाढते. हा पॅटर्न बाजारात खरेदीचा दबाव कायम असल्याचे दर्शवतो. मित्रांनो, नाव बघा, बुलिश फ्लॅग पॅटर्न्स आहे. फ्लॅग म्हणजे झेंडा, है ना. जसा आपला भारताचा तिरंगा झेंडा आहे, त्याला एक पोल आहे आणि वरती फ्लॅग आहे. त्या पद्धतीने त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे त्या प्राइसचं स्ट्रक्चर त्या पद्धतीने बनतं. आणि हा एक कंटिन्युएशन चार्ट पॅटर्न्स आहे. म्हणजे समजा अप ट्रेंड असेल, तर अप ट्रेंड मध्ये डिरेक्टली मार्केट 100 रुपयाहून डायरेक्ट 1000 रुपये असं होत नाही. तर 100 रुपयाहून 300-400 रुपये गेल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा एखादा तो जो अप ट्रेंड आहे, तो कंटिन्युएशनचा पॅटर्न त्या ठिकाणी ड्रॉ होत असतो, आणि नंतर तो पॅटर्न ब्रेकआउट, मग पुन्हा वरी जाते, पुन्हा पॅटर्न बनवते. तर प्राइस ही अशा पद्धतीने मूव्ह करत असते, अशा पद्धतीने वर जात असते. तर हा एक कंटिन्युएशन पॅटर्न आहे. बघा, ध्वजाचा दांडा म्हणजेच किंमत अचानक आणि जलद, पोल असते पहिले, किंमत अचानक आणि जलद वाढते, मजबूत अपट्रेंड दिसतो, व्हॅल्यूम पण त्याच्यामध्ये जास्त असतो. नंतर फ्लॅग तयार होतो, किंमत थोडी खाली आणि साईडवेज मध्ये जाते, पॅरलल लाईन्स मध्ये हालचाल होते, व्हॅल्यूम कमी होतो, आणि ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा अपट्रेंड या ठिकाणी सुरू होते. तर साधारणतः अशा प्रकारचे स्ट्रक्चर्स आपल्याला या बुलिश फ्लॅग पॅटर्नचं तुम्हाला दिसून येते. यापूर्वी थोडं इंटरप्ट करतो, कारण लॅपटॉपला चार्जर लावायचे. सॉरी. तर हा जो बुलिश फ्लॅग पॅटर्न्स आहे, या पद्धतीनं त्याचं स्ट्रक्चर्स आहे. आता हे स्ट्रक्चर्स नेमका कशा पद्धतीचं आहे, हे आपल्याला चार्टवर बघणं हे फार गरजेचं आहे. यामध्ये बघा, हा सेन्सेक्सचा 1 मंथची कॅन्डल आहे. अप ट्रेंड या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. अप ट्रेंड तर आहेच, है ना. अप ट्रेंड्स मध्ये मार्केट इथून चांगली मजबूत बुलिश रॅली आपल्याला दिलेली दिसते,
त्याच्यानंतर एका सेम पॅटर्न्स मध्ये, म्हणजे हा जो आहे हा पोल आहे, इथपासून इथपर्यंतचा यांनी पोल तयार केला आणि त्याच्यानंतर प्राइस एका सेम पॅटर्न्स मध्ये काय झालेली आहे, डाऊन ट्रेंडला आलेली आहे. पण डाऊन ट्रेंडला येताना त्यांनी एक पॅटर्न फॉलो केला. पॅटर्न वरच्या साईडनं एका विशिष्ट रेजिस्टन्स त्यांनी तयार केला व्हर्टिकल, आणि खालच्या साईडनं व्हर्टिकल रेजिस्टन्स सपोर्ट तयार केला. या रेजिस्टन्स आणि सपोर्ट्स मध्ये प्राइस डाऊन ट्रेंडला आली आणि त्याच्यानंतर प्राइसनं म्हणजे या ठिकाणी हा फ्लॅग तयार केला आणि हा फ्लॅग या ठिकाणी ब्रेकआउट दिला. त्याच्यानंतर रिटेस्ट झाला आणि रिटेस्ट होऊन पुन्हा त्यांनी काय केलं, रॅली दिली, अप ट्रेंडला रॅली दिली. अप ट्रेंडला रॅली दिल्यानंतर पुन्हा काय झालं, या ठिकाणी पोल तयार झाला. पोल तयार झाल्यानंतर पुन्हा प्राइस एका रेंजमध्ये फसली. आता या ठिकाणी त्यांनी एक रेजिस्टन्स तयार केला जो व्हर्टिकल आहे आणि पुन्हा खालच्या साईडने एक सपोर्ट तयार केला जो व्हर्टिकल सपोर्ट आहे. यामध्ये ही प्राइस बऱ्याच दिवस राहिली. बऱ्याच दिवस राहिल्यानंतर पुन्हा फ्लॅग तयार झाला. फ्लॅग तयार होऊन हा ब्रेकआउट दिला. ब्रेकआउट नंतर प्राइस पुन्हा रिटेस्टला आली, रिटेस्ट केली आणि पुन्हा अप ट्रेंड्स मध्ये त्या प्राइसनं मुवमेंट दिली. म्हणजेच पोल अँड फ्लॅग हा ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न आहे. जर समजा अप ट्रेंड असेल तर अप ट्रेंडला राहण्यासाठी मार्केट अशा प्रकारचा पॅटर्न्स हा तयार करत असतो. आपण याच्यावरून अनुमान काढू शकतो की मार्केट्समध्ये जो ट्रेंड आहे अप ट्रेंड हा स्ट्रॉंग आहे, तो अप ट्रेंड्स मध्ये मार्केट जाते, अशा प्रकारचा अनुमान आपण या चार्ट पॅटर्न्स वरून काढू शकतो. याच्यामध्ये साधारणतः ब्रेकआउट नंतर आपण बाय करू शकतो आणि या ठिकाणी आपल्याला टॉप लॉस मेंटेन करता येतो. या ठिकाणी बाय करून याच्या खाली आपण टॉप लॉस म्हणजे आफ्टर ब्रेकआउट बाय करून इथे टॉप लॉस लावून आपण या जो पोल आहे या पोलच्या हाईट इतकं टार्गेट आपण घेऊ शकतो, है ना. म्हणजे तुम्ही जर मोजलं तर तुमच्या लक्षात येईल की इथून इथपर्यंत पोल बनलेला आहे. या पोलची हाईट आपण मोजली रेंज की इथून इथपर्यंत आपण टार्गेट घेऊ शकतो. आता याचा पोल हा इथून इथपर्यंत आहे, तर इथून इथपर्यंत मोजलं तर आपण इथपर्यंत टार्गेट हे त्याच्यामध्ये घेऊ शकतो. म्हणजे थोडक्यामध्ये चार्ट पॅटर्न्स हे आपल्याला सगळं सांगतात, बोलतात. फक्त ती भाषा आपल्याला समजणं फार गरजेची असते. भाषा इकडे चार्ट पॅटर्नची भाषा आपल्याला समजायला लागली की मग आपण त्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट्समध्ये किंवा ट्रेडिंग्समध्ये चांगले डिसिजन्स आपण घेऊ शकतो. ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हा लोकांना हे बुलिश चार्ट पॅटर्न जे आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आपण जो बघितलेला आहे डबल बॉटम, त्याच्यानंतर आपण हेड अँड शोल्डर बघितलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण बुलिश फ्लॅग पॅटर्न्स, पोल अँड फ्लॅग पॅटर्न्स आपण बघितलेला आहे. हे तुम्हा लोकांना समजलं असेल. मला या ठिकाणी तुम्हा लोकांना हे ज्ञात करून द्यायचं आहे की नेमकं निश्चित हे कशा पद्धतीनं बनतं, कशा पद्धतीनं काम करतं. बाकी तुम्हा लोकांना याच्यामध्ये आणखीन अपडेशन करून चांगला अभ्यास करून याच्यामध्ये ज्ञान वाढवण्याची गरज तुम्हा लोकांना त्या ठिकाणी जाणवेल. दिशा मला माझ्या दृष्टिकोन दिशा तुम्हाला एक मिळत आहे. आता बेरीज चार्ट पॅटर्न्स काय आहेत हे या ठिकाणी आपण बघूया. यामध्ये म्हणजेच काय आहे, जो बेरीज चार्ट पॅटर्न्स आहे तर याचा अर्थ असा आहे की अप ट्रेंड्स मध्ये म्हणजे मार्केट अप ट्रेंडला आहे, वरती जात आहे आणि वरून ज्यावेळेस खाली परत येते किंवा डाऊन ट्रेंड्स मध्ये येते त्यावेळेस प्राइस हे काही विशिष्ट प्रकारचं चार्ट पॅटर्न तयार करत असते. ते जे चार्ट पॅटर्न्स आहेत त्याला बेरीज चार्ट पॅटर्न्स असं म्हणायचं. टॉपला गेल्यानंतर मार्केट टॉपला गेल्यानंतर जर समजा त्यांनी बेरीज चार्ट पॅटर्न तयार केलेला असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्या संबंधित स्टॉक्समध्ये आता डाऊन ट्रेंड सुरू होत आहे किंवा विक्रीचा दबाव त्या ठिकाणी वाढत आहे, अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येईल. काय मुख्य वैशिष्ट्य आहे तर किंमत कमी होण्याचे संकेत त्या ठिकाणी आपल्याला मिळतात, सेल सिग्नल आपल्याला त्या ठिकाणी मिळतो. हे सगळं अपट्रेंड नंतर तयार होते आणि बेरीज चार्ट पॅटर्न तयार झाल्यानंतर सेलर जे आहेत ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होतात बायर्स पेक्षा आणि त्याच्यानंतर ट्रेंड रिव्हर्सल किंवा डाऊन ट्रेंड दर्शवतो. अशा प्रकारचं आपल्याला हे बेरीज चार्ट पॅटर्नच्या ठिकाणी काम करताना दिसतात. आता या ठिकाणी जसं आपण डबल बॉटम बघितलेला आहे, बस डबल बॉटम हा डब्ल्यू चा शेप मध्ये बनतो, तर डबल टॉप हा एक बेरीज चार्ट पॅटर्न या ठिकाणी आहे. ही डिरेक्टली चार्ट्स मी या ठिकाणी तुम्हाला घेतलेले आहेत. आता हा जो डबल टॉप पॅटर्न बनतोय हा एम च्या शेप मध्ये बनतोय, म्हणजे अल्फाबेटिकल एम सारखा या ठिकाणी हा तुम्हाला दिसतो. मार्केट्समध्ये अप ट्रेंड्स होता, मार्केट्स खूप वरती गेलेलं होतं. वरती गेल्यानंतर त्यांनी एका ठिकाणी रेजिस्टन्स घेतला आणि तिथून डाऊन ट्रेंड सुरू झाला. या ठिकाणी सपोर्ट घेतला आणि पुन्हा मार्केट वरती गेलं अप ट्रेंडला
आणि ज्या वेळेस रेजिस्टन्स घेतला, पहिल्यांदा ज्या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला होता, सेम दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी रेजिस्टन्स घेऊन मार्केट हे पुन्हा काय झालं, डाऊन ट्रेंडला आलं. हे जे समान एका ठिकाणीच मार्केटनं 2 वेळेस रेजिस्टन्स घेतला, तर हे दोन्ही बाजू ज्यावेळेस आपण जोडून त्याचा एक पॅटर्न तयार केला, त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हा एम पॅटर्न दिसतो. म्हणजेच काय आहे, डबल टॉप, टॉपला 2 खेप रेजिस्टन्स घेतलेला आहे. हा एमच्या शेपमध्ये बनतो आणि हे जे आहे त्याची निक आहे. ही निक ज्यावेळेस ब्रेकआउट होईल त्यावेळेस या ठिकाणी आपण मार्केटला सेल करू शकतो आणि सेल करून अशा प्रकारची रॅली आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकते. टॉप लॉस हा बॉटमच्या वरती असतो. सेम डब्ल्यू मध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये पण बाईंगचे 2 कन्सेप्ट आहेत. जर आपण आपला अभ्यास आपल्या अभ्यासाला अनुसरून आहे, आपण ब्रेकआउट नंतर साधारणतः एवढ्यामध्ये टॉप लॉस ठेवून यामध्ये एंट्री घेऊ शकतो, किंवा तुम्ही जर फार सराव केलेला असेल, अनुभवी ट्रेडर्स असाल, अनुभवी इन्व्हेस्टर्स असाल, तर पहिला ही जी या ठिकाणी सपोर्ट घेतल्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस मार्केट वरती येते त्यावेळेस इथंच तुम्ही बाय करून याच्यावरती तुम्ही या ठिकाणी टॉप लॉस लावून ही इथून इथपर्यंतची रॅली सुद्धा कॅच करू शकता आणि शेप मध्ये तुम्ही राहून या ठिकाणी एंट्री घेऊ शकता. जर या ठिकाणी डबल टॉप बनला नाही तर तुमचा एसएल जाईल, म्हणजे टॉप लॉस जाईल. पण जर डबल टॉप बनला तर तुम्हाला चांगलं मोठं बेनिफिट त्या ठिकाणी मिळेल. तुमचा टॉप लॉस हिट होण्याची शक्यता मग या ठिकाणी नसण्यात जमा या ठिकाणी होऊन जाते. अशा प्रकारचा निर्णय घेऊन आपण मार्केट्समध्ये चांगला गुंतवणुकीचा निर्णय किंवा ट्रेडिंगचे निर्णय आपण घेऊ शकतो. ठीक आहे, याचं नाव आहे डबल टॉप. मदरसन मध्ये बनलेला आहे. मदरसन तुम्ही 1 डे ची टाइम फ्रेम आहे. प्रत्येक जे कॅन्डल्स आहे ही 1 डे ची कॅन्डल्स आहे. तुम्ही कोणत्याही ब्रोकरच्या ऍप्लिकेशन्स वरती डीमॅट अकाउंट तुम्ही ओपन केलेलं असेल तर त्यामध्ये प्रत्येक डीमॅट अकाउंट्स मध्ये प्राइसचं बिहेवियर दाखवण्यासाठी सेम प्रकारचं स्ट्रक्चर्स तुम्हाला लोकांना दिसेल. सेम प्रकारचे ड्रॉ करण्यासाठीचे कंटेंट पण तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला दिसतील. हे जे आहेत याच्यावरून आपण ड्रॉ वगैरे करून अनुमान काढू शकतो कोणता चार्ट पॅटर्न बनलेला आहे, कोणती कॅन्डलस्टिक्स बनलेली आहे आणि आपण डिसिजन्स हे घेऊ शकतो. मला असं वाटतं की यावरून तुम्हा लोकांना डबल टॉप विषयीची माहिती ही समजली असेल. पुढचा जो बेरीज चार्ट पॅटर्न आहे त्याचं नाव आहे बेरीज हेड अँड शोल्डर पॅटर्न. हा जो आहे जसं बुलिश हेड अँड शोल्डर आहे, सेम बुलिश हेड अँड शोल्डर हा डाऊन ट्रेंड नंतर बनतो, तर बेरीज हेड अँड शोल्डर हे ज्यावेळेस मार्केट्समध्ये अप ट्रेंड असते, अप ट्रेंडला डाऊन ट्रेंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी अशा प्रकारचा बेरीज हेड अँड शोल्डर्स हे बनत असतात. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर मानवी स्ट्रक्चर्स आहे, म्हणजे हे एक शोल्डर, त्याच्यानंतर याला असं बघितल्यानंतर हे हेड आणि याच्यानंतर हे दुसरं शोल्डर आणि या सगळ्यांना जोडणारी ही नीट लाईन, या ठिकाणाहून ब्रेकआउट, एवढ्यात तुमची बाईंग, इथं तुमचा टॉप लॉस आणि याच्या हाईट इतकं तुमचं टार्गेट, म्हणजे हे इतकं टार्गेट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपण बाईंगसाठी किंवा सेलिंगसाठीचे चांगले डिसिजन्स हे चार्ट पॅटर्नच्या माध्यमातून आपल्याला घेता येतात. आता टॉप लॉस पण शेप राहतो आणि टार्गेट्स पण चांगले मिळतात. फक्त अडचण हे आहे की तुम्ही या चार्ट पॅटर्नच्या अभ्यासामध्ये तुमची महारत किती आहे याच्यावरती तुमचे निर्णय अवलंबून आहेत. तुमचा अभ्यास किती आहे आणि तुम्हाला मार्केट्समध्ये काम करण्याचा अनुभव किती आहे हे याच्यावर तुमच्यावर यश डिपेंड आहे. बऱ्याच वेळेस आपल्याला चार्ट पॅटर्न्स व्यवस्थित दिसतो, आपण त्यानुसार चार्ट पॅटर्नला फॉलोही करतो आणि नंतर त्याच्यामध्ये निराशा होते, टॉप लॉस होतो, असं बऱ्याच वेळेस होतं. हा अनुभवाचा भाग आहे. मार्केट्समध्ये जितक्या दिवस तुम्ही सर्व्हाइव्ह कराल, जितक्या दिवस मार्केटच्या सानिध्यांमध्ये राहाल, तितका चांगला अनुभव तुम्हा लोकांना येत जाईल. मार्केट सुरुवातीला चांगले दुःख देतं, कारण रिस्क आहे. तुम्ही नेहमी बघत असाल तुम्ही की मार्केट्समध्ये फार रिस्क आहे, याला इतका लॉस लागला, तर अशा प्रकारच्या न्यूज वगैरे तुम्ही वाचत असाल, तर हे रिस्की आहेच. परंतु कोणासाठी रिस्की आहे? जे लोक कुठल्याही प्रकारचं ज्ञान न घेता डायरेक्टली पहिल्या दिवसांपासून मोठ्या प्रॉफिटची अपेक्षा करतात, अशा लोकांना हे रिस्की आहे.
पण जे लोक मार्केटला पहिलं समजून घेतात, चांगला त्याचा अभ्यास करतात, चांगलं ज्ञान घेतात, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न, वेगवेगळे इंडिकेटर्स, वेगवेगळे गुणोत्तर, आंतरराष्ट्रीय मार्केट, पॉलिटिक्स, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास ते करत असतात, अद्ययावत राहतात. अशा लोकांसाठी मार्केट्स हे बेनिफिशियल ठरू शकते, असा निष्कर्ष याच्यावरून निघतो. तर या माहितीवरून तुम्हाला बेरिस हेड अँड शोल्डर कशा पद्धतीने फॉर्म होतो चार्टवरती हे या ठिकाणी दिसून येते. पुढे आहे बेरिस पोलिश अँड फ्लॅग. जसं आपण बुलिश पोल अँड फ्लॅग बघितला, तसा हा बेरिस पोल अँड फ्लॅग आहे. सेम हे ट्रेंड कंटिन्युएशन पॅटर्न आहे. यामध्ये या चार्ट पॅटर्न्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसते की मार्केट हे डाऊन ट्रेंडला जात आहे, पण डाऊन ट्रेंडला जात असताना मार्केटने एका विशिष्ट वेळेपुरती डाऊन ट्रेंड दिली आणि त्यानंतर एका पॅटर्न्स मध्ये म्हणजे सेम एका पॅटर्न्स मध्ये ती प्राइस फसली, अडकली. बघा या ठिकाणी एक रेजिस्टन्स तयार केला, या ठिकाणी आली, इथं पहिले रेजिस्टन्स घेतला, पुन्हा वापस आली, इथं सपोर्ट घेतला, पुन्हा इथं गेली, पुन्हा या ठिकाणी रेजिस्टन्स घेतला, पुन्हा वापस आली, सपोर्ट घेतला. तर या ठिकाणी काय केलंय, उलटा आहे ना, उलटा पोल अँड फ्लॅग या ठिकाणी बनला आहे ना. तर याच्यातून झालं काय, हा झाला पोल आणि हा झाला फ्लॅग, आणि या ठिकाणाहून हा फ्लॅग काय झाला, खाली ब्रेक झाला. ब्रेक झाल्यानंतर या ठिकाणी एंट्री मारून या ठिकाणी तुम्ही टॉप लॉस ठेवून या पोल इतकं टार्गेट तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, है ना. हे तंतोतंत बऱ्यापैकी फॉलो करतं. आपण थोडं कमी टार्गेट घेतलं तरी काही हरकत नाही, परंतु एंट्री आणि टॉप लॉस पॉइंट आणि टार्गेट हे या ठिकाणी आपण फिक्स आपले ठेवलेले पाहिजेत, ऍज पर पॅटर्न, ऍज पर चार्ट, है ना. जसं ज्या चार्टमध्ये दिसते त्याच पद्धतीने आपण कृती केली पाहिजे, म्हणजे निर्णय चुकणार नाही. तर हा बेरिश अँड पोलिश अँड फ्लॅग आहे. तर यावरूनही आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस मार्केटला डाऊन ट्रेंड कंटिन्यू ठेवायचा असेल तर अशा प्रकारचा पॅटर्न्स या ठिकाणी ड्रॉ होतात. तर तुम्हा लोकांना हे समजलं असेल. तर मित्रांनो, चांगला चार्ट अँड पॅटर्नचा अभ्यास करून आपण मार्केट्समध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. यशस्वी इन्व्हेस्टर्स किंवा यशस्वी ट्रेडर्स आपण बनू शकतो. आपल्या ज्ञानांवरती, आपल्या अभ्यासांवरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड्स आहेत. मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये जेवढे कंटेंट आपण घेतले त्या सगळ्या कंटेंटला आपण न्याय देण्याचा प्रयत्न केला. तुम्हा लोकांना समजलं असेल. मित्रांनो, धन्यवाद.